नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत वालाच्या बिरड्याची भाजी. फक्त वालाच्या बिरड्याची भाजीच नव्हे तर त्यात आपण आज टाकणार आहोत शिराळा आणि बटाटा. शिराळा, बटाटा आणि वालाच्या दाण्याची भाजी. शिराळा कसा चिरून घ्यायचा ते मी तुम्हाला आता सांगते. मी असं शिराळ्याचं पाठचं देठ कापून घेतलं आहे. ते देठ तुम्ही चाखून बघायचं. काही शिराळी ही कडवट असतात. हा शिराळा चाखून मी पाहिलेला आहे. हा शिराळा भाजी योग्य आहे. कडवट जर शिराळा असेल तर तो भाजीत घालू नका. आपण हा शिराळा आता कसा साफ करायचा ते तुम्हाला दाखवते. असं सोलर घ्या. शिरा सगळ्या काढून टाकायच्या. हे पहा, अशा या शिरा संपूर्ण काढायच्या. म्हणजे कसं हा शिराळा शिजला पण जातो. शिराळ्याच्या ज्या आपण ह्या शिरा काढलेल्या आहेत त्या वेस्टेड घालवायच्या नाहीत. ह्या शिराळ्याच्या शिरांची छानपैकी अशी चटणी तयार होते. ह्या चटणीची रेसिपी मी जेव्हा अपलोड करीन तेव्हा तुम्हाला दिसेल. पण या सुगरण अलिबागची चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलात, शिरांची चटणी कशी केलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल. शिराळी आणि बटाटा मी आता कापून घेतला आहे. कुकर गरम करत ठेवला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालूया तेल. बिरडं बनवायची प्रोसिजर आपण आता सुरू करूया. हे बिरडं आपण वाटण न घालता बनवणार आहोत. अचानक लाईट गेली आपल्याकडे, आपण वाटण करू शकत नाही, तर अचानक काय करावं? तर त्या पद्धतीचं बिरडा कसं बनवावं, वाटण न घालता बिरडा कसं बनवावं हे तुम्हाला मी आता सांगते. ह्या बिरड्याच्या भाजीमध्ये आपण टोमॅटोसुद्धा घालू शकतो, पण मी आज हा टोमॅटो स्किप केला आहे. झटपट बिरड्याची भाजी बनवायची असेल तर कुकरला 2 शिट्ट्या घालून आपण बिरड्याची भाजी बनवूया. जर बिरडं असं खूप चांगलं मोड आलं असेल तर 2 शिट्ट्या घ्या, आणि ह्या बिरड्याला मोड नसतील तर एका शिट्टीमध्ये हा बिरडा परफेक्ट छान शिजतो. कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये आता घालूया आपण तेल. तेल आवश्यकतेनुसार घाला. जसा कांदा, जसे बिरड्याची भाजी जेवढं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार तेल घाला. मी इथे पाव वाटी तेल घातलं आहे. एवढी बिरड्याची भाजी आणि एक मोठा कांदा, यासाठी मी पाव वाटी तेल घातले आहे. फ्लेम मीडियमवरच ठेवा. कांदा असा 1/2% शिजला की आपण त्यामध्ये घालूया ओलं खोबरं. हे मी खोवून घेतलेलं आहे. हे खोवलेलं ओलं खोबरं असं या कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून तो असा भाजल्यासारखा दिसला पाहिजे. खोबरं असं तांबूस रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं. हे पहा, 1/2% कांदा शिजल्यावर जेव्हा आपण ओला खोबरा टाकू त्या ओल्या खोबऱ्यावर असा हा तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदासुद्धा शिजला आहे. आता आपण यामध्ये घालूया हळद. पाव टीस्पून हळद आहे. त्यात थोडी घालूया आपण कसुरी मेथी. अगदी थोडी चिमूटभर घालायची आहे. अर्धा टीस्पून गरम मसाला. आवश्यकतेनुसार आपण घालूया त्यामध्ये लाल तिखट. हा घरगुती मसाला आहे. यात मी आता माझ्या प्रमाणाप्रमाणे मसाला घालून घेत आहे. तुम्हाला आवश्यकतेनुसार किती तिखट आहे त्याप्रमाणे मसाला घालून घ्या. हे चांगलं असं एकजीव करून घ्या.
आणि त्यामध्ये आता आपण घालूया बिरड्याची भाजी. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. सर्व मसाला पूर्ण भाजीला लागला पाहिजे. मीडियम फ्लेमवर हे सगळं एकत्र करून घ्या. आता ह्या बिरड्याला आपण परतून घेतलं आहे. अगदी सुकी आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही. फास्ट करा आणि त्याच्यात हा 1 वाटी पाणी घालून घ्या. हे पहा, चवीनुसार मीठ घालून घ्या. हा बिरड्याच्या भाजीला अशी सुंदर टेस्ट येण्यासाठी आपण त्यात थोडा गूळ घालून घेऊया. अगदी थोडा घालायचा, नाही घातला तरी चालेल, पण गूळ घातल्याने भाजीला आणखी छान टेस्ट येते. माझ्याकडे आता कढीपत्ता नाही आहे, म्हणून मी आता त्यामध्ये घालते कढीपत्ता पावडर. ही पहा, अशी मी कढीपत्ता सुकवून पावडर तयार करून घेते. इमर्जन्सी जर आपल्याकडे कढीपत्ता नसेल तर आपण अशी कढीपत्त्याची केलेली पूड भाजीमध्ये घालायची. गॅसची फ्लेम फास्ट करा, झाकण लावून घ्या आणि अशा 2 शिट्ट्या काढून घ्या. ह्या कुकरला शिट्ट्या लागोपाठ पटापट 2 आल्या. जर तुमच्या कुकरला शिट्टी जरा उशिराने येत असेल तर तुम्ही एकच शिट्टीमध्ये बिरडं शिजवून घ्या. कुकर थंड झाला की बघा आणि असा कुकर आपण उघडून घेऊया. हा पहा, किती छान मस्त झाला आहे आपला कुकरमधला बिरडा. हलक्या हाताने बिरडा असा ढवळून घ्या. ही पहा, बिरड्याची कुकरमधली सुकी भाजी. तुम्हाला जर वाटले की ह्या बिरड्यामध्ये पाणी जरा जास्त झालं आहे तर तुम्ही फास्ट गॅसवर 2 मिनिटं कुकर ठेवा आणि पाणी थोडं आकसून घ्या. पण हे आता जे मी बिरडं बनवलेलं आहे त्याचं पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे मी काय हे बिरडं असं गॅसवर ठेवणार नाही आहे. ही भाजी बिरड्याची आता तयार झाली आहे.